नालासोपाऱ्यात काल भर दिवसा एका फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. तुळींज रोडवरील महेश पार्क येथील नालंदा अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची बातमी समोर येते. दुपारच्या वेळेला ही चोरीची घटना घडली आहे. माहितीनुसार तक्रारदार 35 वर्षीय अर्पणा संदीप शिरा या गृहिणी आहेत आणि त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. ही घटना घडली तेव्हा अज्ञात आरोपींनी फ्लॅटच्या दरवाजाचं कुलूप तोडून कडी तोडली आणि घरात प्रवेश केला आणि घरातलं लोखंडी कपाट देखील उघडलं. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून दागिने, कागदपत्रे आणि काही रोख रक्कम देखील चोरीला नेली आहे. चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या, हार, कानातले अशी दागिने आणि सोबतच 4,000 रुपयांची रोकड देखील चोरी केली आहे. कुटुंबातील सदस्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, एटीएम कार्ड, पासबुक आणि सुकन्या योजना कार्ड अशी अनेक महत्वाची कागदपत्रे या चोरट्यांनी चोरीला नेलेली आहेत. जेव्हा अपर्णा बाहेरून घरी परतल्या तेव्हा घराचं दार उघडलेलं असलेलं पाहून त्या आदरल्या आणि त्या घरात जाताच चोरी झाल्याचं त्यांना समजलं. घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू, आवश्यक कागदपत्रे गायब झाल्याचं कळताच त्यांनी लगेचच पोलिसांना याची तक्रार दिली आणि पोलिसांनी सुद्धा ताबडतोब घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध सध्या सुरू आहे. आरोपींची ओळख पटवून देण्याचं काम, शोध घेण्याचं काम सध्या प्रयत्न आहे. चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून 6 लाख किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे देखील पळवून नेली. त्यामुळे तुळींज पोलिसांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचं आणि महत्वाचं म्हणजे दिवसाच्या वेळी घरांची सुरक्षा करण्याचं आवाहन केलेलं आहे.